सांग सकाळी ओठावरती
यामध्ये गमन करणारा ब्रह्मपुत्र नारद देवापासून दानवापर्यंत आणि दानवापासून मानवापर्यंत सर्वांना सुवार्ता पोहोचवणं हेच माझे कार्य. नारायण नारायण. आज या भूतलावर अयोध्येचा राजा सूर्यसूत हा आपली प्रजा सुखी होण्यासाठी आणि आपले साम्राज्य वाढवण्यासाठी मोठा गणेश यज्ञ आरंभत आहे. नारायण नारायण. तर पाहूया हा याचा गणेश यज्ञ परिपूर्ण होतो की असफल होतो. नारायण नारायण. हे भगवंता, हा मानव जन्म तू दिला, परंतु या जगात तुझे नामस्मरण आता खंड पडत आहे. जी भक्ती लोप पावत आहे. नारायण नारायण. सरली भक्ती सरली नाती, सरली भक्ती सरली नाती, खेळत सरला मानवा.
हे पुण्य पाहून मनाला फार आनंद होत आहे. सारी सुखे आमच्या पुढे हात जोडून उभे आहेत. अरे हा छुमछुम आवाज कसला येतोय? कोण येत आहे? त्याने समोर यावे. कल्याण भाऊ, वा वा रंबे, आमचा संदेश मिळता दरबारात हजर झाली. त्यामुळे आमची आता इच्छा पूर्ण कर. इंद्राच्या देशाला मी नाचते. इंद्राच्या देशाला मी नाचते. हो इंद्र दरबार भरला मजा वाटते. हो इंद्र दरबार भरला मजा वाटते. इंद्राच्या देशाला मी नाचते. इंद्राच्या देशाला मी नाचते. मजा वाटते. देव जमले या दरबारात आला. नारद गंधर्व गायन करती सभेला. नारद गंधर्व गायन करती सभेला. नारद गंधर्व गायन करती सभेला. देव जमले या दरबाराला. नारद गंधर्व गायन करती सभेला. सोनियाचा दिन उगवला. सोनियाचा दिन उगवला मी नाचते. सोनियाचा दिन उगवला मी नाचते. इंद्र दरबार भरला मजा वाटते. इंद्र दरबार भरला मजा वाटते. इंद्राच्या देशाला मी नाचते. इंद्र दरबार मजा वा रंबे वा, तुझ्या नृत्यात आम्ही खुश झालो. आपल्या चरणी नतमस्तक होत आहे. आशीर्वाद. पण आपलं नाव काय? मी अयोध्येचा राजा सूर्यदूत. म्हणजे तुम्ही पण आमच्यासारखे राज्यकर्ते आहात. या 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 आसनावर विराजमान व्हा. आम्हाला एक सांगा, अमरावतीच्या पुण्यदरबारी आपण आलात यामागचे काही कारण? देवेंद्र महाराज, ही माझी पुण्याई नसून सर्व देवदेवतांची पुण्याई आहे. म्हणून आज इथे येण्यात आलं. इथे तुमच्यासाठी आग्रहाचे निमंत्रण घेऊन आलो. धन्य धन्य राजेश्वर. असे कोणत्या आग्रहाचे निमंत्रण आहे? राज्यसेवा माझ्या अयोध्येतील प्रजेला सुखशांती लाभावी यासाठी उद्या सूर्योदयानंतर मी गणेश यज्ञ करण्याच्या आरंभीला आहे. यासाठी अग्रपूजेचा मान
हा आपणास देण्यात येणार आहे. राजा सुरेंद्र, तुझी इच्छा पूर्ण होईल. आपण काही चिंता करू नका, आम्ही अवश्य येऊ. धन्य झालं इंद्रदेवा, धन्य झालं. माझी एक इच्छा तुम्ही पूर्ण केली, परंतु काय? परंतु इंद्रदेवा, मी येथे आल्याच्या नंतर जे दृश्य पाहिलं ते माझ्या प्रजेने सुद्धा पाहावं ही माझी खूप इच्छा आहे. हे राजन, तुझी इच्छा खूप सुंदर आहे, परंतु विलंबा देवदेवतांची ठेव आहे, तशी तुला देता येणार नाही. देवेंद्र महाराज, मी आपणास विनवणी करतो, तुमचे रत्न जसे घेऊन जाईल तसेच परत करीन. पण मला याची खात्री नाही. रंब्याचं संरक्षण करेन ही माझी जबाबदारी आहे. आपण मला वाटेल परत जाऊ शकता. इंद्रदेवा, तुम्ही समोरच्याने ऐकत नसाल तर हक्काचा जबाब हा हत्याच घेण्यात येईल. तुम्ही येत होता मी परत जाणार नाही, हे लक्षात ठेवा. सूर्यसुद्धा, ही तुझी इच्छा पूर्ण होणार नाही. इंद्रदेवा, माझ्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी तुमचा प्रतिस्पर्धी तुमच्या समोर उभा आहे. काही हरकत नाही. मी तुझी परीक्षा बघत होतो. तू रंभेला घेऊन जाऊ शकतोस. धन्य झालो इंद्रदेवा, धन्य झालो. तुमचे रत्न जसे घेऊन जाईल तसेच परत इथे घेऊन येईल. ठीक आहे. देवा, महादेवा, तुमच्या समोर हा यम धर्म नतमस्तक होत आहे. या त्रिलोकी देवतांनी दक्षिणेकडे राज्य आणि सारे अधिकार मला बहाल केले. कारण या विश्वात असुर शक्तीने थैमान घातले आणि त्यांच्यापासून सर्व देवांचे रक्षण मी केले आणि सर्वदेव तरले. नारायण 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 नमो शंकराला नीलकंठ नाम जाला. नमो शंकराला नीलकंठ नाम जाला. नमो शंकराला नीलकंठ नाम जपला. नमो शंकराला नीलकंठ नाम जपला.
यमधर्म याच्या पाशी माझे पाय पोचले. नारायण नारायण. कोण देवर्षी? यायचं असेल तर या, बसायचं असेल तर बसा आणि जायचं असेल तर जा. नारायण नारायण. वा रे वा यमधर्मा वा. किती हा अहंकार. नारायण नारायण. काही असो पण आज मला यमधर्माजवळ बोलायचंच आहे. नारायण नारायण. काय यमधर्म तुझं कसं काय चाललंय? ठीक चाललाय आणि जे काय चाललंय काय या यमधर्मामुळे चाललाय हे तुला मानावंच लागेल. नारायण नारायण. यमधर्म ठीक आहे पण या त्रैलोक्यासाठी आपण एवढं केलं तरी काय महान कार्य? काय केलं? या लवणासुरापासून सर्व देवांचं रक्षण मी केलं मी, म्हणून मी सर्वश्रेष्ठ आहे. नारायण नारायण. अरे यमधर्म त्या रावणासुराचा पराभव देवदेवांची तुला साथ होती म्हणून झाला, तुझ्या एकट्यामुळे झाला नाही. नारायण नारायण. देवतांनी तत्व दिलं होतं पण शक्ती माझी होती, पराक्रम माझा होता, नारायण नारायण. म्हणून आम्ही विजय संपादन केला. ठीक आहे तुला वाटतं की लवणासुराचा पराभव माझ्यामुळे झाला, ठीक आहे पण यमराजा आज तुझ्यासाठी मी फार मोठी सुवार्ता घेऊन आलो. नारायण काय नारायण. देवर्षी सांगा सांगा लवकर. यमराजा अयोध्येचा राजा सूर्यसूत हा आपली प्रजा सुखी होण्यासाठी आणि आपले साम्राज्य वाढवण्यासाठी महागणेश यज्ञ आरंभत आहे. आणि हो त्या यज्ञासाठी सूर्यसुताने देवराज इंद्रदेव याला सुद्धा निमंत्रित केलंय. नारायण नारायण. हा आणि यमराजा त्या सूर्यसुताच्या दरबारी जर आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे आणि अग्रपूजेचा मान तुम्हालाच मिळेल की? नारायण नारायण. वा वा, मला राजा सुरक्षेताने निमंत्रित करणारच. हो आता मला निघायचं हवं. चला मी निघतो. सूर्यसुताने आरंभलेल्या गणेश यज्ञासाठी यमराजा धावत पळत गेलाय. आता पाहूया पुढे काय घडतं ते. तारी भक्तांना तुझे नारायणा रूप तुझे पाहिले. तारी भक्तांना तुझे नारायणा रूप तुझे पाहिले. त्यामध्ये ताना दुर्गा गाताना मनाले मोहिले. त्यामध्ये ताना दुर्गा गाताना मनाले मोहिले. तारी भक्तांना तुझे नारायणा रूप तुझे पाहिले. तारी भक्तांना तुझे नारायणा रूप तुझे पाहिले. नामदे गाणं गुण गाताना मनाले मोहिले. नामदे गाणं गुण
छान भाऊ. या नगरामध्ये आपलं स्वागत आहे. या महामंडपाच्या द्वारी मी उभा राहून देवदेवतांचे स्वागत करण्यासाठी उभा आहे. आज हा गणेश यज्ञ आपल्या येथे पार पडणार आहे. यावे यावे यमधर्म, आपले या नगरामध्ये स्वागत आहे. ठीक आहे तेव्हा आधी देवेंद्र प्रणाम. गजानन. देवेंद्र महाराज, तुम्ही आलात आपल्या शुभ हस्ते या यज्ञाची सुरुवात करावी. हो राजा सूर्य सुद्धा. यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन् देहनाकं महिमानस्य प्रयत्न पूर्वे साध्या सन्ति देवाः. ॐ राजाधिराजाय प्रसय्य साहिने नमो वै श्रवणाय कुर्महे समे कामाय देवेंद्र महाराज, आपल्या शुभ हस्ते श्री गणेश यज्ञ आज संपन्न झाला आहे. मग तर आता या ठिकाणी मनोरंजन हे झालंच पाहिजे. मग वेळ कशाला? मनोरंजनाला सुरुवात कर. या आनंदाच्या क्षणी या नगरामध्ये यज्ञ चालू असताना आमच्या आनंदात विष घालवणारा कोण आहेस तू राक्षस? तू माझा पक्ष आहे. तुला पक्ष केल्याशिवाय तुम्ही खाणार नाही. खबरदार, तू एक पाऊल पुढे टाकशील तर अरे या जातीवंत राजघराण्यामध्ये माझा जन्म झाला असून क्षत्रियाचे रक्त माझ्या अंगामध्ये सळसळत आहे. तरी सुद्धा तुला पक्ष केल्याशिवाय तर खाणार नाही. माझ्या पोटात आग सुटले आहे. तुझ्याकडे एवढी हिंमत असेल तर व्हिडिओ कॉन्फरन्स पक्षावर आहे. अरे थांब थांब थांब, पुढे येऊ नकोस, पुढे येऊ नकोस.
नारायण नारायण. हे बोल माझ्या सर्व अंगाचा खडकावत असतात. माझ्या मस्तकी अचानक हात ठेवून मला शांत करणारा कोण आहे? हे महापुरुषा, माझा तुला नमस्कार. आशीर्वाद असो. नारायण नारायण. मला ब्रह्मपुत्र नारद म्हणतात. सर्वांना सुवार्ता पोहोचवणं हे माझे कार्य आहे. जेवढा मानव कोणत्या कुळात जन्माला आला याला महत्व नाही, पण जीवनात त्याच्याकडून किती पुण्य घडते ह्याला महत्व आहे. म्हणून जेवढा तुझ्या जीवनात जर सार्थक व्हावं असं तुला वाटत असेल तर प्रथम एक त्रैलोक्य जिंक आणि त्रैलोक्यावर मात करायची असेल तर जलासुरा प्रथम त्या यम धर्माचा पाठलाग कर. तो बघ कसा पाठीला पाठ लावून पळतोय. नारद मुनी, हे त्रैलोक्य म्हणजे? त्रैलोक्य म्हणजे 3 तार: स्वर्ग, मृत्यू, पाताळ. स्वर्गात देव लोक राहतात, मृत्यूलोकी मानव राहतात आणि पाताळात अहंकाराने उन्मत्त झालेले दैत्य दानव राहतात. तेव्हा या साऱ्या जनांवर तू विजय मिळवलास तर तुझ्या जीवनाचे सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. नारायण नारायण. नारद मुनी, माझ्या अंगात अफाट शक्ती आहे. या शक्तीनं या साऱ्या त्रैलोक्यात दोनादोन उडले. आणि पहिले भक्षक म्हणजे यमधर्म. चालेल जलसुरा, वेळ लावू नका. तो पहा यमराज. यमराज कसा पडत नारायण नारायण. आता माझं कलीचं कार्य संपलेलं आहे. आता आपण दूरवर जाऊ. आता पुढे काय घडतं ते पाहत राहूया. नारायण नारायण. सोडून दे रे गर्वा प्राण्या, जाईल सारे लयाला. सोडून दे रे गर्वा प्राण्या, जाईल सारे लयाला. सत्याचा मार्ग शोध करा, सत्याचा मार्ग शोध करा, सत्याचा मार्ग शोध करा. सोडून दे रे गर्व मानसा, जाईल सारे लयाला. सोडून दे रे गर्व मानसा, जाईल सारे लयाला. सत्याचा मार्ग शोध करा, सत्याचा मार्ग शोध करा. सोडून दे रे गर्व मानसा, जाईल सारे लयाला. सोडून दे रे गर्व मानसा, जाईल सारे लयाला. भक्तीचा मार्ग शोध करा, भक्तीचा मार्ग शोध करा, भक्तीचा मार्ग शोध करा. अनंत गुणाची गोता अनंत
आज आनंदाचा दिवस, परंतु स्वामींचा अजून काहीच पत्ता नाही. स्वामी कोणत्या कामात दंग आहेत काहीच कळत नाही. सुगंधी, चल लवकर. आपल्याला इथून लवकर जायला पाहिजे. परंतु का स्वामी? अगं सुगंधी, या नगरामध्ये त्या ज्वालासूर नरभक्षकाने सर्व हाहाकार माजवला आहे. आपल्या प्रजेतील लोक सैरावैरा इकडे तिकडे फिरत आहेत. या नरभक्षकाचा बिमोड करण्यासाठी आपल्याला श्री गणेशाची आराधना करावी लागेल. यासाठी कोणत्या तरी शांत आणि योग्य ठिकाणी जाऊन आपल्याला गणेशाची आराधना करून त्यांना दुर्वांची जोडी वाहायची आहे. म्हणून आपल्याला इथून लवकर जावं लागेल. चला तर स्वामी. चल सुगंधी. कोण कोण आहे असू शकते आणि माझ्या पाण्यात का करत आहे? और या देहाला बोलावं म्हणतात. पण तू माझ्या पाठीस का लागलायस? असा कोणता अन्याय केलाय मी? रामधर्मा, तुला फार अहंकार झाला आहे. तुझा अहंकार मी हिरावून घेईन तेव्हा मी तो निघून जाईन. तुझ्या आवा मी स्वीकारले. आगाश रामधर्मा, माझी ही बात मी आगाश तुझ्या पालकाची बात. या स्वर्ग लोकांमध्ये आम्ही देवता वास्तव्य करत आहोत. या ब्रह्माचे कर्तव्य 1.25 लक्ष प्राणी मात्रांची घडामोड करणे. ब्रह्मा, विष्णू, आज त्रैलोक्यामध्ये अशांतता का बरं दिसत आहे? काही अघटित घडणार आहे का? काहीतरी घनघोर संकट आहे संभावना दिसते. यावे यावे इंद्रदेवा. ब्रह्मा, विष्णू, महेश, राजा सूर्यदत्ताचे आमंत्रण घेऊन अयोध्येत गेलो खरे, पण तिथे घडले ते विपरीतच. देव, कोणतरी असू शके माझ्या मागे लागले. माझे रक्षण करा. त्याच्या आगतून ज्वालाकडे नाही. सर्व देवांना या द्वारासुराचा नमस्कार. देव, या यमधर्माला फार अहंकार
झाला आहे याला माझ्या स्वाधीन करा. नाही ज्वालासुरा, यमधर्माला तुझ्या स्वाधीन करता येणार नाही. ज्याची आयुष्य रेषा सत्ते, त्याचे प्राण हरण करण्याचे काम आम्ही यमधर्माला दिलाय. ब्रह्मदेवा, या यमधर्माला फार अहंकार झाला आहे. याला मला स्वाधीन करा, नाही तर जबरदस्तीने घेऊन जावं लागेल. हे ज्वालासुरा, तू आता खूप हट्टी झाला आहे. तुझ्या या वागण्यावरून तुझा कोण दरी करणार नाही. नाही विष्णुदेवा, तरी सुद्धा याला माझ्या स्वाधीन करावं लागेल. ज्वालासुरा, तुझा अहंकार फार वाढत चालला आहे. या जगदक्षाच्या साहाय्याने तुझा संहार करेल. देव, तुम्ही जर ऐकत असाल तर वर युद्ध असता. कर तयार. नारायण नारायण. वा वा ज्वालासुरा, आज तुला मी धन्यता देतो. कारण तुझ्या या अपार शक्तीनं सर्व देवांना पराभूत केलं. सर्व देव सैरा वैरा पळत आहेत या त्रैलोक्यात. पण ज्वालासुरा, तुझे हे जीवन संपवण्यासाठी अयोध्येचा राजा सूर्यसूत आणि त्याची पत्नी सुकांती तुझ्या सर्व नाशासाठी श्री गणरायाकडे आराधना करत आहेत. ते कामस्थळी जाऊन ते आराधना करण्यास गेले आहेत. काय मला ताणी कुणी त्या सूर्यसुताची ही हिंमत. हा पाणी निघालो त्याचा समाचार घेण्यासाठी. त्या सूर्यसुताला ठार मारण्यासाठी आणि त्याचा काटा काढण्यासाठी हा ज्वालासूर त्याच्या दरबारी गेला आहे. आता ही वार्ता श्री गणरायाला सांगितलीच पाहिजे, तेव्हाच या संकटाचे निवारण होईल. नारायण नारायण. शोधू कुठे माझ्या मनाला शोधू कुठे माझ्या मनाला वैकुंठीचा नाथ माझ्या हृदयी बसावा. वैकुंठीचा नाथ माझ्या हृदयी
नाथ माझ्या हृदयी वसावा वैकुंठीचा नाथ माझ्या हृदयी वसावा नारायण 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 नाम मुखी घ्या नारायण नारायण नाम हो हो नारायण नारायण नाम मुखी घ्या नारायण नारायण नाम हो नारायण नारायण नाम मुखी घ्या नारायण 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 नाम मुखी घ्या नारायण नारायण आमच्या दरबारात असं अचानक काही न केलं. देवा गणराया सादर प्रणाम त्या नारदाचा सादर प्रणाम देवा गणराया तो जलासूर शक्तीने फार उन्मत्त झाला आहे त्याच्यामध्ये अहंकार वाढला आहे आणि सर्व देवांना त्याने पराभूत केला आहे या त्रैलोक्यावर फार मोठं संकट आलं आहे सर्व देव सैरा वैरा पडत आहे भीतीने कापत आहे नारद मला आश्चर्य वाटत आहे की देवराज इंद्र यांच्याकडे असणारे वैभव एवढेच नव्हे तर वैकुंठी नारायणाजवळ असणारे सुदर्शन आणि महादेवांजवळ असणारे जगदक्ष हे कर्तव्य करू शकत नाही का? नारायण नारायण देवा गणराया भगवंता लहान जन्मापासून जो राज्य करता मानव आपली एक निष्ठेने आराधना करतो भक्ती करतो तो अयोध्येचा राजा सूर्यसूर्य याच्यावर हा ज्वलासूर चाल करून गेला आहे पण त्या संकटाचे निवारण आपणच करावे नारदा जर त्या देव भक्तच रडू लागले तर आम्ही देव असून काय उपयोग? नारदा ज्वालासुरावर कोणत्याही शस्त्राचा आघात झाला आणि त्याच्या देहातून पडणारी रक्ताची थेंब जर या धरणीवर पडले तर त्या प्रत्येक थेंबातून असंख्य असे ज्वालासूर निर्माण होतील. देवा गणराया हे सर्व सत्य आहे पण तो ज्वालासूर फार मोठा उन्मत्त झाला आहे त्याच्याकडे फार मोठी शक्ती आलेली आहे तेव्हा तुमचं नाव विघ्नार्थ आहे तेव्हा सर्व विघ्नांचे निवारण तुम्हीच करू शकता तेव्हा त्या विघ्नासुराचा सर्वनाश करा आणि या त्रैलोक्याला आणि या सर्व देवांना त्याच्यातून मुक्त करा नारायण नारायण नारदजी, आपण निर्धास्त करा मी सर्व देव आणि भक्तांवरील संकट निवारण करतो. दाता तू गणपती गजानन दाता तू गणपती गजानन दाता तू गणपती गजानन दाता तू गणपती गजानन ओंकारा पार्वती मंदिरा ओंकारा
आपण श्री गणेशाची आराधना करूया, म्हणजे आपल्या प्रजेवरती आलेले संकट हे दूर होईल. श्री गणेशा आपल्यावरती प्रसन्न होतील. स्वामी हे खरं आहे. हे शांत आणि रमणीय गणरायाची आराधना करण्याचे हे ठिकाण आहे. चल आपण गणरायाची आराधना करूया. श्री गणेशाय नमः. श्री गणेशाय नमः. श्री गणेशाय काय झाला इथं? रे ज्वालासुरा, नर राक्षसा, तू इथे कशासाठी आला आहे? आम्हाला आमच्या गणेशाची आराधना करू दे. अरे तुम्हाला जर भक्ती करायची असेल तर ती भाषी करा. अरे मी या विश्वाचा परमात्मा आहे. कोणीही व्यक्ती आज तो ज्वालासूर नर राक्षस याच्या अंगातून आगीचे ज्वाला बाहेर पडत आहे आणि आपल्या प्रजेवरती संकट या ज्वालासुरामुळेच आलेला आहे. आपण श्री गणेशाची आराधना करूया. खबरदार! अरे खबरदार त्यांच्या गणरायाची आराधना केले नाही. अरे मी तुमचा सुखकर्ता आणि मी तुमचा दुःखहर्ता आहे. नाही, हे कदापि होणार नाही. श्री गणेशा आमचा सर्वांचा बुद्धिदाता, या प्रजेचा पालन करता आहे. आम्ही त्याचीच आराधना करणार. श्री गणेशाय नमः. श्री गणेशाय नमः. श्री गणेशाय नमः. श्री गणेशाय नमः. ज्वालासुरा, तू सुद्धा या विश्वातील एक घटक आहे हे विसरू नकोस. जेवढे हे भक्त मला प्रिय आहे तसा तूही, पण तू यांच्यावर अत्याचार केल्यामुळे त्यांचे चरण धर. आणि गणराया मला तुझ्या शरीर योनी तिथे माझे चरण धरावे. ज्वालासुरा, तुला खूप अहंकार झाला आहे. तुला स्वतःचा विनाश करून घ्यायचा असेल तर या गजाननाचा नाईलाज आहे. गजानना मग हो इथोच तयार. गणराया, आज मी धन्य झालो. या पापाच्या हाकेला तुम्ही धावून आलात आणि या ज्वालासुराचा अंत केला. तुमच्या चरणी नतमस्तक आहे गणराया. तुमच्या चरणी नतमस्तक होऊन वाहतो ही दुर्वांची जुडी. वाहतो ही दुर्वांची जुडी. वाहतो ही दुर्वांची महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्ये सर्वदा. तुझी आस ही
तुझी ओढी मन मंदिरी मज लागली तुझ्या चरे कृपेची असुदे सावली या दिवाळीच्या बाळा श्रीगणा सांभाळूया अजाणले करा तुझ्याच चरणी द्यावा आसरा सांभाळूया अजाणले करा तुझ्याच चरणी आसरा ये तुझे ओढली तुझे आसली मन मंदिरी मज लागली तुझ्या तरी कृपेची असुदे सावली या दिवाळीच्या बाळा निघणा सांभाळ तुया जानवे करा तुझ्याच चरणी द्यावा आसरा सांभाळ तुया जानवे करा तुझ्याच चरणी द्यावा आसरा भावभक्तीने देवा तव चरणी वाहिली भावभक्तीने देवा तव चरणी वाहिली भावभक्तीने देवा तव चरणी वाहिली सगुण तुझी मूर्ती पाहिली तन मनाल तुझी माझ्या हृदयी गपटी मनाल तुझी माझ्या हृदयी गपटी सागरा सांभाळ तुया जानवे करा तुझ्याच चरणी द्यावा आसरा सांभाळ तुया जानवे करा तुझ्याच चरणी द्यावा आसरा सांभाळ तुया जानवे करा तुझ्याच चरणी द्यावा आसरा सांभाळ तुया जानवे करा चरणी द्यावा कापुराच्या लाविल्या ज्योती कापुराच्या लाविल्या ज्योती कापुराच्या लाविल्या ज्योती गात पेही लगी अपार तुझी कीर्ती भक्त तुझा दारी तुझा महिमा थोड गाती भक्त तुझा दारी तुझा महिमा थोड गाती भक्त तुझा दारी तुझा महिमा थोड गाती किती गोड तुझे नाम ईश्वरा अपार तुया जानले करा तुझ्याच चरणी द्यावा आसरा सांभाळ तुया जानले करा तुझ्याच चरणी द्यावा
तुझी ओढही तुझी आशही भगवंती मज लागली दुःखातरी तू भेटी असुती सावली जागी मरेचा देवा देवगणा सांभाळ तुया धनरे गणा तुझ्या चरणी द्यावा आसरा 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 सांभाळ तुया अजानली करा तुझ्याच चरणी देवा